अधिकाराशिवाय आणखी ज्ञान दिलं तरी सुद्धा ते राहू शकत नाही आहे. अर्जुनासारख्याला सुद्धा काही वेळ गीता ज्ञान हे स्थगित झालं ना, युद्धाच्या आरंभी आणखी ते ज्ञान दिलं त्याला, त्यामुळे त्याचा एक मोह दूर झाला. मी करता आहे, मारणारा मी आहे वगैरे, तो तेवढा मोह दूर झाला विश्वरूप दर्शनही झाल्यामुळे. परंतु आत्मज्ञान होण्याला विलंब लागला. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले, मन मात्र याला अतिशय बेचैन झालेला आहे, तळमळ लागलेली आहे, काय करावं. आणि त्यावेळेला ते ज्ञान त्याच प्रकट झालं. म्हणतो गेलं नाही ज्ञान, विसरलो असं आपण म्हणतो, विसरणं याचा अर्थ ते ज्ञान गेलं नाही, प्रतिबंध झालेला आहे, अज्ञान आहे, त्याचप्रमाणे त्याचं प्रारब्ध कर्म आहे, त्यामुळे ते प्रतिबद्ध झालेलं ज्ञान हे त्याला शेवटी मिळालेलं आहे. एकदा देवाच्या वाणीतून मिळालेलं ज्ञान, देवाचा शब्द आहे तो, त्या शब्दाचं सामर्थ्य फुकट बसलं. म्हणून इतकी आता शिष्यमंडळी नको तुम्हाला, परंपरा सुरक्षित राहिली पाहिजे आणि शिष्यांची परीक्षा पाहिली पाहिजे. कोणीच वाटेल त्याला ज्ञान नाही. म्हणून महाराज मुक्त राहिले आणि बाकीच्या शिष्याला त्यांनी हा सगळाही कर्ममार्गाचा उपदेश केलेला आहे. उपनयन झाल्याबरोबर ब्रह्मचर्य आश्रमाचं जे काही धर्म आहे त्याचं आचरण करावं. त्याचं मुख्य कर्तव्य म्हणजे वेदाध्ययन करणं. तिन्ही वेदांचा अभ्यास करायचा म्हणाले, आता ते इतकं शक्य नाही. 12 वर्ष 8 वर्ष निदान तिने आपल्या स्वाध्यायाचा अभ्यास करणं हे कर्तव्य त्या ब्रह्मचार्याचं आहे. त्यानंतर सायंकाळी प्रातःकाळी होम त्यांनी करावा, आगळी कार्य करावं. शरीराला भिक्षा मागून आणि सद्गुरूला ते भिक्षान्न अर्पण करावं, त्यांची सेवा करावी. आणखी त्यांनी दिलेलं जे अन्न असेल त्यांच्याकडून मिळालं प्रसाद म्हणून त्याचा आणखी स्वीकार करावा. याप्रमाणे गुरूंच्या सान्निध्यात राहून ज्ञानार्जन करायचं आहे. सगळी ही नियम पाळूनच ज्ञानार्जन करायचं आहे. दिवसा झोपायचं नाही, संध्यावंदन नित्य करायचं आहे, अग्नि कार्य करायचं आहे, हे सगळी कार्य करू. विद्या पूर्ण झाल्यानंतर आणखी त्याला गुरुदक्षिणा यथाशक्ती देऊन कोणत्या तरी आश्रमामध्ये त्याने जावं. अनाश्रमी नतिष्ठ येतो, कारण प्रत्यवाय होतो. मला कोणत्या तरी हा आश्रम सोडायचा असला तर दुसरा घेतला पाहिजे, नाहीतर याच आश्रमात राहायचा असेल तर उत्तमच आहे. यावत जीव ब्रह्मचर्य आश्रमात राहण्याचं सामर्थ्य असेल तर राहावं. यावत जीव वेदाध्ययन करावं. वेद अनंत आहेत, ते काही संपणं शक्य नाही. म्हणून त्याने आणखी स्नातकाने गृहस्थाश्रमी व्हावं. आणखी गृहसूत्राप्रमाणे आणखी आचरण त्याने करावं. पोष्यभृत यज्ञकृत वेदशास्त्र धर्मपरो भवे. पोष्यवर्ग आहे, स्त्री पुत्र आप्त इष्ट वगैरे बंधुवर्ग वगैरे सगळ्यांचं आणखी पोषण करण्याकरता ज्यांनी प्रयत्न करायचा. यज्ञयागाधिक देवतांच्या प्रीतीकरता यज्ञयागाधिक करावे. आणि जे जे काही धर्म सांगितलेले आहे गृहस्थाश्रमाला आतिथ्य म्हणून मुख्य धर्म आहे त्याप्रमाणे वागावं. आणि शेवटी पुत्राच्या स्वाधीन सर्व ही आपण जे धर्मकर्म आपण जे आजपर्यंत करू झालेलो आहोत ते त्याला शेवटी सांगायचं आहे. मी आजपर्यंत आणखी ब्रह्माचा विचार वेदाचा विचार केलेला आहे, त्यानेही कबूल करायचे. मीही ब्रह्म म्हणजे मीही ब्रह्माचा विचार वेदाचा विचार करी. त्याचप्रमाणे मी आणखी यज्ञ आहे म्हणजे यज्ञकर्म मी केलेली आहे, मुलानेही ते कबूल मीही करीन म्हणावे. असं सगळं करून पुत्राच्या स्वारीने परंपरा करायची आणि वानप्रस्थाश्रमामध्ये त्याने जायचं. निग्रह पाहिजे, इंद्रियाचा मनाचा निग्रह. जे काही आपण शेतामध्ये पेरून वगैरे हे काही धान्य नाही म्हणाले, सूर्य किरणाने पक्व झालेलं वगैरे किंवा आणखं काही
शुद्धी, चित्ताची शुद्धी पूर्ण निग्रह होईपर्यंत दिसत राहतो. आणि मग भार्येची आज्ञा घेऊ आणि अग्नीचा समारोप करून संन्यास दीक्षा त्यांनी धारण करा. याची धर्म सर्व समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांनी वागावं. त्रिकालस्नायी संन्यासी न्यस्त सूत्र शिखरेषणा जप भिक्षाटन ध्यान शौचार्चना वशी. संन्यासी जो आहे त्रिकालस्नायी, याच्याबद्दल आणखी महाराजांनी लिहिलेलं आहे. कुटीजक, बहुजक, हंस आणि परमहंस असे संन्यासामध्ये 4 भेद आहे. आपल्याच घरात राहणारा, सामर्थ्य नाही आहे, संन्यास घेतला तरी फिरू शकत नाही, तो कुटीजक आहे. घरात न राहताना गावात एखाद्या मंदिरामध्ये राहतो आहे, पण गावात आहे. ते जे कुटीजक बहुजक आहेत यांना त्रिकालच नाही म्हणून हा धर्म सांगितला आहे. म्हणा स्नान तिषवणम प्रोक्तम कुटीजक बहुजको बहुदैवो. हंसही तो सकलदेवस्य परहंसे नैविद्यते, तो शुद्धच आहे नाही. त्याचप्रमाणे सूत्र शिखा वगैरे सगळ्या येशा सगळ्याही सोडून द्या. प्रलोभन करणं, भिक्षाटन करणं, ब्रह्मचिंतन करणं, शुचिता आणि सर्व इंद्रियांचा निग्रह करून आणखी त्याने राहणं. विषयाचा विचार मनामध्ये सुद्धा आणखी येऊ नये. दिवसा शयन करणं वगैरे, खटवा शयन करणं काही उपयोग नाही. त्याचप्रमाणे वेणूचा दंड हवा हातामध्ये, मृत्तिकेचं किंवा काष्ठाचं भाजन म्हणजे पात्र धारण करणं. आणि एक वेळेला जी भिक्षा आणलेली आहे त्या भिक्षांना तो सेवन करणार. आणि तत्वचिंतक हा तत्व जो आहे ब्रह्मतत्व याचं चिंतन अखंड त्यांनी करावं. सर्व तीर्थस्थळामध्ये संचार त्यांनी करावा. वर्षार्थ आणखी एकत्र राहावं आणि इतर वेळेला 3 दिवसापेक्षा जास्ती कुठेही राहू नये. स्त्री कदमा क्वापी ततस्तिष्ठन सुखी व्हावे. स्थिर अंतःकरण याचं झालेला आहे असा अभ्यास ठेवू. आणखी संचार नेहमी करावा हा एक मार्ग सांगितला. जर संचार करण्याचं सामर्थ्य नसेल तर अशक्तस्तु महाक्षेत्र हरिंध्याजन वसे सदा. एखाद्या मोठ्या क्षेत्रामध्ये भगवंताचं ध्यान करी नेहमी राहायलाही हरकत नाही. म्हणून असे जरी काही ब्रह्मचारी होते, काही गृहस्थाश्रमी शिष्य होते, काही संन्यासी होते, सगळ्यांना हे सगळे धर्म सांगितले महाराजांनी. तुमच्या आश्रमाला योग्य जे कर्म आहे उचित कर्म त्याप्रमाणे तुम्ही करा, नाही तर तुमचा अधःपात होईल. गृहस्थाश्रमी सगळ्या शिष्यांना त्यांच्या घरी पाठवून दिले. संन्यासी शिष्याला मात्र सगळी तीर्थयात्रा करायला सांगितली. काशी, प्रयाग, गया, श्रीशैल्य, नैमिषारण्य, कुरुक्षेत्र, बद्रिकाश्रम, गोकर्ण, कांची, अयोध्या सगळ्या तीर्थांचा योग्य केलेला. मथुरा, द्वारावती, त्याचप्रमाणे सर्व नव्या महानद्या गंगा आहे, यमुना आहे, त्याचप्रमाणे सरस्वती आहे, चंद्रभागा, मयश्री, गोदावरी अशा अनेक नद्यांच्या तीरावरती संचार करावा. त्या नदींच्या संगमावरतीही जाऊन स्नान वगैरे करावं आणि अशा तीर्थाच्या तीरावरून संचार करून ती यात्रा करावी. याप्रमाणे हे सगळं सांगितलं संन्यासाला. आणि बहुधान्य संवत्सरामध्ये श्रीशैल्याला तुम्ही या असं त्या सगळ्या संन्यासाला सांगितलं होतं. आता जवळजवळ 30-40 वर्षाचा काल झालेला असेल महाराजांचा. 8व्या वर्षी बाहेर पडले, 30 वर्षांनी पुन्हा आले कारंजाला पुन्हा. त्याच्यानंतर अशी आता 2-3 वर्ष गेली असतील. परळी क्षेत्रामध्ये जेवण राहिलेलं आहे 30-40 वर्ष झाली असतील. आणि नंतर शेवटी त्यांना भूधान्य संवत्सरात तुम्ही यामुळे तुमचं हे होईल असं सांगितलं. आता याच्यावरती टीकेमध्ये महाराजांनी थोडासा एक विचार मांडलेला आहे. संन्यासाला तीर्थयात्रा करण्याकरता का पाहिजे? कारण काय आहे? उत्तमा सहजा पूजा
मध्यमा योग धारणा अधमा प्रतिमा पूजा तीर्थयात्रा अधमाधमा असं एक वचन आहे. याचा अपातता अर्थ घेतला तर आपल्याला वाटतं तीर्थयात्रा ही अगदी घनिष्ठ आहे, निकृष्ट आहे. तर सहज पूजा होणं ही फार कठीण आहे. ते जे सांगताय महाराज शंकराचार्यांनी निद्रा समाधिस्थिती वैर्य संचार पदयो प्रदक्षिण विधी ही अशी स्थिती सर्वही कर्म म्हणजे त्या भगवंताची पूजाच आहे. ही सर्व पूजा म्हणजे उत्तम अधिकारी आहे. योग धारणे अंतःकरणाला बाहेरच्या विषयापासून निवृत्त करायचं, प्रत्याहार वगैरे आणि इंद्रियांना निवृत्त करून एका ठिकाणी चित्त लावायचं, हे मध्यम आहे महाराज. प्रतिमा पूजा ही अगदी कनिष्ठ आहे. अगदी परिच्छिन्न मूर्तीमध्येच परमात्मा परिच्छिन्न आहे, हेच अभ्यास आहे ना. परिच्छिन्न परमात्म्याचं स्वरूप मनामध्ये यायला किती काळ लागेल. नुसते प्रतीक एवढंच परमात्मा आहे, परंतु ते सुद्धा तिथं स्थिरता आहे मनाला येण्याकरता म्हणून ती सांगितली काय प्रतिमा पूजा समयाचा अर्थ त्याज्य आहे. कुठंच क्षेत्र राहत नाही आमचं, एका ठिकाणी तरी राहू दे. आणि तोच परमात्मा अशी जर भावना झाली तर त्याचंही फळ मिळतं. नरसोबाच्या वाडीला सद्गुरू वसुदेवानंद सरस्वती महाराज होते आणि त्यांना अतिशय क्लेश व्हायला लागले, आणखी त्रास व्हायला, उष्णता झाली. त्यांनी विचारलं दिवाळीच्या दिवसात तिथं पाणी चापितात, देवाला थंड पाण्याचं स्थान नाही पादुकांना. ऊन पाण्याचा हंडा मोठा चापत असतो, लोक जात्यात अंघोळ करून येतात. तसंच तांब्या घ्यायचा, बुडवायचा, तेच पाणी आणून पादुकाला झालं. त्यांनी विचारलं महाराजांनी, अरे तुम्ही अंगावर इतकं खरंच पाणी घेता का? म्हणाले, तुम्ही तांब्यातलं पाणी संकट टाकून द्यायचं, ते पाणी खरंच चालून देवाच्या पादुकावर घालतं, मला त्रास व्हायला लागलाय म्हणाले. हे त्यांनी सांगितलं. मग ती मंडळी जपून वागायला लागली. म्हणजे त्या ठिकाणी का होईना जे स्वरूप आहे परिच्छिन्न स्वरूपाच्या ठिकाणी सुद्धा जर इतकी मनाची स्थिरता झाली, इतकी निष्ठा जर उत्पन्न झाली तर त्याचं फळ मिळत आपल्याला, ते दृश्य होत आहे. परंतु पुढे अपरिच्छिन्न स्वरूप समजून घेण्याच्या दृष्टीनं सर्वभूतेषु यः पश्येत् भगवद्भावमात्मना ही भूमिका फार मोठी आहे. त्या दृष्टीनं कमी आहे. आरंभाला ज्याला भक्ती मार्गाला प्रवेश करायचा त्याला तोच मार्ग श्रेष्ठ आहे. आणि तीर्थयात्रा तर अगदीच उपयोग नाही महाराज. हे कसं काय? आता त्यात मनाची पात्रता कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. कारण पुण्यक्षेत्रे कथम अन्यक्षेत्रे कथम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती म्हणतात. आणि पुण्यक्षेत्रे कथम पापम वजनेमो भविष्यती. पुण्यक्षेत्रात जायचं झालं तर पाप होणार नाही आपल्या हातून काय वाचा म्हणाली अशी योग्यता पाळून जायला पाहिजे. नाही तर ते वज्र होऊन जातं, पाप जाणारच नाही पडलंय. त्या दृष्टीनं मोठं हे आहे. तर त्याचं वर्णन करताय. ज्ञान उत्पन्न होण्याला पापक्षय झाला पाहिजे. ज्ञान उत्पद्यते पुंसां क्षयात पापस्य कर्मणः. आत्मज्ञान जे आहे आत्मस्वरूप बुद्धीमध्ये आणखी दिसत आहे, बुद्धिग्राही आहे ते आत्मानंद. पण बुद्धी स्वच्छ झाली पाहिजे. आरशावर जर मळ आलेला असेल तर आपलं प्रतिबिंब आरशामध्ये चांगलं दिसत नाही आहे. पुसला पाहिजे, आरसा स्वच्छ झाला पाहिजे. त्याप्रमाणे पापक्षय झाल्याशिवाय आत्मज्ञान नाही आहे. पापक्षयाची साधना जी सांगितली आहे, योगाभ्यास करणं, यज्ञानुष्ठान करणं, ही सगळी पुष्कळ साधनं फार मोठी मोठी आहे. ती साधनं ज्यांना करता येत नाही. मोक्ष तर पाहिजे आहे, दुःख सुद्धा मी जसं वाटत आहे, विरक्तता आहे चित्तामध्ये उत्पन्न झाली, पण यज्ञाधिक साधना योगाभ्यास वगैरे करता येत नाही. मग ज्ञान प्रतिबंधक पाप जाणार कशी? त्याकरता म्हणाली तीर्थयात्रा सांगितली. जरी त्या उच्च भूमिकेवर गेलेल्यांच्या दृष्टीला असू दे, एका ठिकाणी राहून जे आणखी ज्यांचं चित्त स्थिर होऊ लागलेलं आहे, अपरिच्छिन्न आणखी भगवत स्वरूपाचं ज्ञान ज्यांना होऊन गेलेलं आहे, त्यांना तीर्थयात्रा सर्वत्र संचाराची जरूर तरी काय, कशाला जायचं?
सर्वत्र भगवत स्वरूप पाहण्याचा अभ्यास करण्याकरता आणखी संचार करायचा. त्याकरता म्हणाले तीर्थयात्रा आणखी या ठिकाणी महाराजांनी सगळ्या संन्याशांना सांगितले. अपक्षय व्हायचा पाहिजे, त्याशिवाय ज्ञान होणार नाही. मोक्ष तर आहे, त्या मोक्ष हे एक साधन आहे तीर्थयात्रा. शुद्ध सत्व शुद्ध बुद्धी झाल्यानंतर आणखी ते ज्ञान उत्पन्न होत आहे. तर त्यातही कोणा असा एक महाराजांनी एक आक्षेप घेतला, ज्ञान उत्पन्न होण्याकरता कर्माचा उपयोग आहे. यज्ञ करणं, दान करणं, तप करणं, यज्ञ उदाहरण तपस्या भावना आणि मनीषणाम भगवान हे सांग. हे तुमची तीर्थयात्रा कुठे आहे तिचं म्हणाली. त्या कर्मावरली तीर्थयात्रा कुठे गेली आहे. तर तीर्थयात्रा ह्या सगळ्या नद्या आहेत. तीर्थते अनेन तरंती अनेन तीर्थ. ज्या पवित्र आणखी याच्यामध्ये गेल्यानंतर पापी तरुण जातात, म्हणजे सगळ्यांचा पापक्षय होतो, म्हणून त्याला तीर्थ म्हटलेल्या सगळ्याही महानद्या वगैरे तीर्थ रूप आहे. गंगा गोदावरी आहे. अनेक ऋषिमंडळी त्या ठिकाणी तपश्चर्या त्यांच्या चिरावर करताय, तेव्हा हे जे आहे त्या ठिकाणी स्नान करणं, त्यांच्या चिरावर कर्मानुष्ठान वगैरे करणं म्हणजे सर्व उपात्त दुरिताचा क्षय होतो आहे. आणखी तो क्षय झाला म्हणजे रामाला सुद्धा भरद्वाजाने तीर्थयात्रा करायला सांगितले असं म्हणतात. तर ह्या तीर्थयात्रेचं हे एक महत्व आहे. पवित्र स्थान आहे, पवित्र नद्या आहे, त्यांच्या ठिकाणी गेला असताना पापक्षय होतो आहे आणि कर्मानुष्ठान हे जास्तीत जास्ती प्रभावी होतं, चित्तशुद्धीला कारण होतं. म्हणून महाराजांनी सर्वही संन्यासांना तीर्थयात्रा करायला सांगितली. नामधारकांचा आता प्रश्न आहे. शिष्यास्तु तीर्थयात्रा प्रेरयित्वा स्वयं उवास भगवान भूही श्रुत विचार साधारण. कुठं राहिले महाराज? सगळी शिष्यमंडळी सिद्धांनी सांगितलं, मी तेवढा बरोबर होतो म्हणे. त्यालाही त्या ठिकाणी प्रल्हाद योगाला काही सांगितलं, आत्मज्ञान दत्तात ते आणि ते यांना सिद्धांना सांगितलं असं म्हणतात. तेच होते फक्त महाराजांच्या. तेव्हा कुठे राहिले महाराज हे सांगावं. सिद्ध सांगताय वैद्यनाथ क्षेत्रामध्ये परळीमध्ये महाराजांचा मुक्काम झाला. संवत्सर 1 वर्षभर राहिले. मी त्यांची सेवा करण्याचा राहिलो. मग तिथं जरी आता गुप्त रूम आणि काही कुठं जाणं नाही, येणं नाही, चमत्कार नाही, काही नाही. हा तरी चमत्कार घडला म्हणजे हे कुठं गेले होते तो ब्राह्मण समोर आणखी आत्महत्या करायला निघाला, घेतलं, त्याला आणलं, त्याचा उद्धार केला. ही गोष्ट नाही बोलला माझा असं संकट आहे, त्याला करून गेलेला आहे. जाहिरातबाजी नाही आहे. आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, असं कशाला सांगायला पाहिजे? सांगायला लागतच नाही. जास्ती सामर्थ्य जे शुद्ध सामर्थ्य आणखी श्रेष्ठ सामर्थ्य ज्या ठिकाणी ते आपोआप सगळ्या लोकांचं आगमन. तर म्हणाले आम्ही परळीमध्ये राहत असताना तत्र एको द्विजो मंदो नमस्कृत्य अब्रवीत गुरुं प्रबुद्धे भगवान स्वामे मोक्षो वादिश. मोक्ष असा होता तो म्हणाले. दाखवलं तरी झाली की महाराज आपल्याला मी शरण आलेला आहे. महाराज तो ब्राह्मण मला मोक्षाचं साधन मला सांगा, पण मोक्ष कसा मला कळेल? आणखी काय काय आपण केले ते सांगतोय. मला तो सिद्ध कष्टम भूरी आकारी. मोक्ष सिद्धी मला मिळावी याकरता कितीतरी कष्ट तप केलं म्हणाले. नाही, मला सिद्धी मिळाली, मोक्ष नाही आहे. योगाभ्यासाधिक साधनही आहे सांगितलेली शास्त्रकारांनी. मनाचा निग्रह केला, प्राणायाम अधिकारी मनाचा निग्रह होतो आहे. प्राणनिग्रह द्वारा मनाचा निग्रह होतो. परंतु भगवंताची सद्गुरूची कृपा पाहिजे, त्यांची भक्ती पाहिजे, तर यांचा साधनाचा उपयोग होतो. समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात म्हणून योगशास्त्रकार मुद्दाम आणखी ईश्वराचं प्रणिधान पाहिजे म्हणून. तर म्हणाले मला पुष्कळ आणखी मी कष्ट केले,
साधना अभ्यास केला तप केलं तरी मला सन्मार्ग दाखवणारे गुरु सुद्धा मिळाले नाही. आणखी माझ्या हातून काहीही हे झालं नाही, मला सिद्धी मिळाली नाही. गुरु महाराजांनी विचारलं त्याला, काय म्हणाले, स्वतःच तू आपण केलं सगळं साधन तप म्हणजे स्वतःच केलंस काय म्हणाले? कोणी तुला सांगितलं नाही काही करायला, भेटलं नाही कोणी, केलं म्हणजे हा सिद्ध आहे. तो कोणाच्या आज्ञेने कष्ट केलंस तप केलंस, कोणी तुला असं तप करायला सांगितलेलं? आपल्या मनानेच केलंस का कोणाच्या सांगण्याप्रमाणे? हे ऐकल्याबरोबर तो ब्राह्मण म्हणाला, महाराज एक गुरु मला मिळाले होते परंतु चंडस्वरूप अत्यंत तो बना दुर्वासारखेच होते म्हणाले. ते गुरु अतिशय रागावून आहे. त्या गुरुनी आणखी मला अतिशय पीडा दिली म्हणे. त्यांना सेवा घ्यायची होती, आपलं काम करून घ्यायचं होतं, त्या सेवेच्या इच्छेनं मला पुष्कळ त्यांनी त्रास दिला. ततस्तवई मया अतिशय त्रास व्हायला लागल्यामुळे आणखी मी त्या गुरुना सोडून दिलं म्हणाले. हे ऐकल्याबरोबर राग आला म्हणाले. काय म्हणाले बाबा, ते काय असो म्हणाले, तुला जा आमच्या समोर येऊ नकोस, चालता हो इथं. गुरुद्रोही माणसाचं तोंड सुद्धा पाहू नये इतकं तुझं पाप आहे म्हणाले, कधी तुझं कल्याण होणार नाही. आता ते तर रागावले गुरु, यांचं व्यसन व्हावं, यांच्याकडून काहीतरी आपलं कल्याण होईल हे रागावले. त्यांना का सोडलंस, त्यांचा त्याग का केलास? तुझ्याबरोबर सेवा धर्म नाही म्हणाले. प्रणिपात परिप्रश्न सेवा धर्म बळांमुळे तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया नम्रपणाने राहिलं पाहिजे, अथवा परिप्रश्न केले पाहिजे नम्रतेनं. तत्वबोधचा पाहिजे, तत्वजिज्ञासेनं प्रश्न केले पाहिजे, तरी त्याचं आणखी ज्ञान होत. हा सेवा धर्म तुझ्या जवळ काही नाही म्हणाले. गुरुची सेवा करणं ही तुला पीडा वाटते काय म्हणाले? तुझ्या मनातली झाली सेवा घेतली म्हणजे मला पीडा दिली, कसली सेवा झाली म्हणाले? ही सेवा करणं हे कष्ट आहे, पीडा आहे असं तुझ्या बुद्धीला वाटते, तुला ज्ञान होणार कसं? कुठे गुरुकृपा दिशा हे सेवा धर्म ज्याला पाळता येत आहे त्याच्याच ठिकाणी गुरूंचा प्रसाद होतो म्हणाले. ऐकून शकतो त्या ब्राह्मणाने, सांगा महाराज मला झालं खरं माझ्या सद्गुरूंचं ज्ञान कसं होणार? हे खरे सद्गुरू आहे, आपलं कल्याण करणारे. हे ज्ञान झाल्याशिवाय सेवा तरी कशी होईल? कथम सेवा गुरु, हे सगळं मला समजावून सांगा. अज्ञानाने माझ्या हातून गुरुद्रोह झालेला आहे, या दोषातून माझा उद्धार करा अशी प्रार्थना त्यांनी केली. सद्गुरूंचं स्वरूप काय आहे सांगतायत महाराज. गुरु निरुपम हा एक सिद्धांत सांग. हे गुरु महाराज आमचे कोणासारखे आहे हे चौकशी करायची नाही. निरुपम आचार्य महाराजांनी सांगितले, दृष्टांतो नैव दृष्टा त्रिभुवन जठरे सद्गुरू ज्ञान धातू. ज्ञानदान करणारे जे सद्गुरू आहे, भवसमुद्रातून सोडविणारे, उद्धार करणारे, त्यांना जगामध्ये दृष्टांत नाही. मग समजायचं कसं? तर ब्रह्मविष्णू शिवात्मक हे त्यांना सांगितलं. हे चीन मूर्ती आहेत ना म्हणाले, सर्व सृष्टीचं कार्य या चीन रूपाने आणखी परमेश्वर करतो आहे. तर स्वरूप गुरु आहे म्हणजे ईश्वर स्वरूप सद्गुरू आहे. एक तर उपमा नाही, दुसरं नाही, परंतु ईश्वर स्वरूप आहे हे त्याला कळण्या करता म्हणून सहा अज्ञेय स्वादृशही अंधही हे कळायला फार वेळ लागतो म्हणाले. सद्गुरू हे त्रिमूर्ती स्वरूप आहे हे ज्ञान होणं म्हणजे संसार आसक्त ज्यांचं अंतःकरण आहे त्यांना हे समजत नाही.
आपल्याप्रमाणेच आहे. तेही बोलतात, तेही चालतात, हे करतात, पाहतात, सगळे आम्ही जसं वागतो तसंच तेही वागतात, असंच आम्ही वागणार. आमच्याप्रमाणेच आहे. देव महापुरुष झाल्यानंतर आमच्याप्रमाणे असं कसं म्हणायचं, पण तशीच बुद्धी होती. तेव्हा अंधळे झालेले आहे, विषयांधळे झालेले आहेत, वासना ज्यांच्या मनामध्ये संसाराच्या भरलेल्या आहेत, अशुभ वासना, त्यांना आणखी गुरुस्वरूप समजणार नाही आणि सेवाही त्यांच्या हातून घडणार नाही. हे स्पष्ट त्या ब्राह्मणाला सांग. तुला समजणार नाही म्हणाले आणि तुझ्या हातून सेवा होणार नाही. तरी पण कशी सेवा केली पाहिजे, कसा कृपा कसा सद्गुरूंचा होतो, हे त्याला समजून सांगतायत. पुन्हा धौम्य नावाचे एक महर्षी पूर्वी होऊन गेले द्वापर युगामध्ये, त्यावेळीची कथा सांगतायत. त्याला 3 आणखी शिष्य होते. भैर, अरुण, उपमन्यू हे 3 शिष्य होते. सेवा धर्म सुशिक्षिता हे त्या शिष्यांचं वर्णन केले. सेवा धर्माचं उत्तम शिक्षण त्यांनी त्याला गुरूंची सेवा कशी करायची हे त्या तिघांनाही माहिती होत. त्यांची परीक्षा करायची आहे. हा ज्ञान निधी त्यांना द्यायचा आहे ना, आत्मज्ञान निधी द्यायचा आहे. हा निधी द्यायचा म्हणजे त्याचं संरक्षण हे करू शकतील की नाही, याचा उपयोग चांगला करून घेतील की नाही, हे सगळं पाहण्याकरता होतं त्यांची परीक्षा. धौम्य ऋषींनी एकदा सांगितलं आपल्या त्या एका शिष्याला, अरुण नावाशा, की बाबा आमचं एक शेत आहे म्हणाले इथं जवळ बाहेर, गावाबाहेर. तिथे एक झरा वाहतो आहे, पाणी वाहत आहे, किंवा ते पाणी आमच्या शेतामध्ये जावं अशी व्यवस्था केली पाहिजे, म्हणजे पुष्कळ आणखी धान्य वगैरे येईल म्हणाले. कोणीतरी यत्न करा, प्रयत्न करा आणि त्या शेतामध्ये ते पाणी आणून सोडण्याची व्यवस्था करा. तो अरुण निघाला, मी जातो महाराज सेवा करणार. सद्गुरूंची आज्ञा पालन करणं, आज्ञा गुरूणाम अनुपालनीया. पुढं काय आपल्याला याचा फायदा होणार आहे, पुढे या शिक्षणाचा, या ज्ञानाचा, हे विचार सुरू झाले म्हणजे ज्ञानही कमी होत, कृपाही तर कमी आहे. अरुण निघालेला आहे, शेताजवळ जाऊन त्यांनी पाहिलं सगळं. शेत थोडं उंच आहे, खालून तो झरा वाहतो आहे. ते पाणी आता वर कसं न्यायचं, दगड वगैरे अडले, त्यांनी पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ते अडवलं की वळून जाईल तिकडं, असं त्याला वाटलं. तो मोठा हा होता, झरा वाहत होता, ते दगड काही राहीना, पाणी तर आता शेतामध्ये कसं जाणार. मग त्यांनी असं केलं, सगळे गुरु महाराज काय म्हणतील म्हणा, प्रयत्न करून पाण्याचा थेंब सुद्धा शेतामध्ये गेला नाही तर ही कशी सेवा होईल. त्यांची इच्छा आहे पाणी शेतामध्ये जायला पाहिजे म्हणून त्यांनी मनाचा एक निश्चय केला. गुरुवर्थम अत्र मर्तव्यम इति मत्वा उभयत्स सहा स्वान्यनिराय उपरिष्टा जय क्षेत्रमपूर्वयत्. देह जरी पडला तरी हरकत नाही, पण भगवंताची, सद्गुरूंचा भाव मनातला थोडाही आणखी कमी होऊ नये याकरता त्यांनी आपलं शरीरच त्याला प्रतिबंध म्हणून दगड धोंडे लावण्यापेक्षा शरीरच त्यांनी मध्ये घातलेलं आहे. थोडीशी उंची होती त्या शेताची, ते पाणी चढलेलं आहे, लगेच शेताकडे पाणी जायला लागले, अशा अंगावरूनही व्हायला लागलेलं आहे, पण शेतामध्ये ते पाणी गेलं. धौम्य ऋषी संध्याकाळच्या वेळेला तिचा आले, काय झाले पाहूया म्हणाले. अंबुपूर्णम क्षेत्रम अंबुपूर्णम शालेयमीक्षसा. शेतामध्ये अगदी भरपूर पाणी आहे, सगळ्या साईला पाणी मिळालेलं आहे, पण शिष्य कुठं आहे, कसं पाणी मिळालं, कसं गेलं. हाक मारतायत, अरे अरुणा म्हणा कुठं आहेस तू, हाक मारायला लागले. त्याला काही बोलता येणं, पाण्यात पडलेला आहे तो, म्हणून पाणी वाहत आहे त्याच्या इकडं. मग काही नाही, किंचित थोडासा ओरडला, आवाज आपला त्यांनी केला, थोडासा त्याच्या जवळ आले, त्याला उठवलं वरती.
झालं. कृपा होण्याला काही नाही. कृपया पर्योत्थाप्य भक्तिं ज्ञात्वा सतत क्षामं तस्मिन् प्रसन्नः समूय स्वीयं साम्यं विधान्यते. स्वीयं साम्यं विभक्ते भवति निरुपमः. निरुपमः ह्याचं स्पष्टीकरण आचार्य महाराजांनी याकरता केलेलं आहे. सद्गुरू हे स्वतःच साम्य त्याला देतात. परीस हा लोखंडाला सोनं करेल पण परीस करणार नाही. त्याच्यापेक्षा परीसही उपमा नाही आहे म्हणाले. आपली जी योग्यता आहे तीच योग्यता शिष्याची करणं हे सद्गुरूंच स्पष्ट सामर्थ्य आहे. त्याची जी देहासक्ती नाही आहे. सद्गुरूंच्या कार्याकरता देह गेला तरी हरकत नाही आहे. आता देहाची आसक्ती सुटणं म्हणजे फार कशी आहे ना. देहात्मभाव गेला पाहिजे आणि तो देहात्मभाव ब्रह्मच आहे असा ब्रह्मात्मभाव झाल्याशिवाय देहात्मभाव जात नाही आहे. शेवटी जातो म्हणता. देहाध्यास हा शेवटी जातो. देहात्मज्ञान व ज्ञानम देहात्मज्ञान बाधकम. तर ही त्याची देहबुद्धी दूर झालेली आहे. फक्त आणखी सद्गुरूंची सेवा करायची आहे. सेवेशिवाय दुसरं काही नाही. उठीवलं त्याला आणि लगेच प्रसन्न होऊन आपल्यासारखं त्याला केलेलं आहे. म्हणजे पूर्ण ज्ञान संपन्न तो करून राहील. विद्या विनय संपन्न भूत्वा संतोष सद्गुरूं तदाज्ञया जयुधाम स्वाक्षो भवदत्तसा. पूर्ण आणखी विद्या विनय प्राप्त झालं त्याला. सद्गुरूंच्या चित्ताचंही समाधान झालं. आशीर्वाद मिळाले आणि नंतर तो आपल्या स्थानाला गावाला निघून गेलेला आहे. आता दुसरा शिष्य वैद नावाचा. त्याला सांगितलं आहे आता पुष्कळ पाणी मिळालेलं आहे. धान्यही आता पुष्कळ चांगलं येईल. तिकडे लक्ष देतो. चांगलं धान्य वाढावं अशी व्यवस्था कर म्हणा. रक्षण कर त्या धान्यास आणि आणून दे आम्हाला. तोही शिष्य निघालेला आहे. पशु पक्षी वगैरे पुष्कळ त्याच्यापासून संरक्षण धान्याचं करावं लागतं. ते केलं त्याने. आणखी तोडून मणी करून पुष्कळ धान्याचा राशी तयार केला. आणि गुरु महाराजांना येऊन सांगितलं धान्य राशी हा तयार झालेला आहे म्हणाले. आता आणायचं कसे त्याची व्यवस्था. एक गाडी पाहिजे मला म्हणाले. त्याला आणखी झोंपण्याकरता काही बैल वगैरे काही महारेडा महाबैल काय पाहिजे म्हणाले. आता या गुरु महाराजांनी त्याला एक गाडी दिली आणि एकच रेडा दिला. आता दोन्ही कडे जोड्याला दोन तरी पाहिजे रेडे म्हणा बैल म्हणा काय असतील. एकच दिला. सगळ्या साडी आणखी ते भात सगळं त्याच्यामध्ये भरलं म्हणाले. एका बाजूला रेडा आणि एका बाजूला आपल्या गळ्याला बांधून घेतलं ते आणि दोघे ओढत आहेत. आता त्या रेड्याची शक्ती किती नाही याची किती शक्ती असणार. म्हणजे यालाही आणखी गळ्याला फास लागतो आहे. तो जोराने ओढतोय. हा थांबतो आहे आणि मध्येच एका ठिकाणी पाऊस पडल्यामुळे शिखर झालेला होता. त्यात ती गाडीचं चाक आणखी अडकून बसलं. काही ओढता येईना. कंठाला फास लागलेला आहे. काय करायचं. पडला तो खाली. शिष्य बैल इतक्या धौम्य प्रापयच्छया धौम्य गुरु महाराज तिथे आले. काय भयंकर म्हणाले. गळ्याला आणखी लावून घेऊन आणखी जो आपल्या कंठावर ठेवून माळेवर ठेवून तो ओढतो आहे म्हणाले. लगेच त्याला मुक्त केलं. मोकळं केलं आणि प्रसन्न झाले गुरु महाराज. त्याला वर दिलेला आहे. हे असं परत्रोत्तम सर्वत्र आणखी उत्तम स्थिती त्याला प्राप्त झालेली आहे. प्रपंचातही श्रेष्ठ प्रवासामध्ये श्रेष्ठ ही श्रेष्ठता त्याला मिळाली. तिसरा शिष्य उपमन्यू याची परीक्षा झाली. गाशावे सदा इत्यथ त्याला आज्ञा केली
पुष्कळांच्या गाई म्हणाले रोज मनामध्ये घेऊन जात जा, आणखी त्या संध्याकाळी घेऊन ये. त्याला भूक लागायची फार. गाई घ्यायच्या लगेच आणायच्या. ते म्हणाले अशा गाई संध्याकाळी शिवाय यायचं नाही, परत म्हणाले तिथंच थांबलं पाहिजे. आता भूक लागली तर काय काय, मग तिथंच काही मनामध्ये काही आश्रम घरं असायची, तिथं त्याने भिक्षा मागावी, तिथं जेवण करावं. संध्याकाळी आल्यानंतर गुरु महाराजांच्या ग्रहामध्ये जे काही मिळेल त्याच्यामध्ये आपलं निर्वाह करावा. जेवण काही पोटभर मिळत नव्हतं घरामध्ये, त्याची आता परीक्षा चाललेली आहे. अन्नमय शरीर आहे, पण अन्नमय शरीर म्हणजे मिताहार एक सांगितलेला आहे साधकाला. पवित्र आहार पाहिजे, मितमेध्य आहार. हे मिताहार याला काही जमत नाहीये, परिपूर्ण पोटभर पाहिजे. त्याला विचारलं, अरे तू संध्याकाळी एकदा येतोस आणि तुझं शरीर इतकं चांगलं कसं राहिलं म्हणाले. भूक बीक लागत नाही का तुला दिवसा? लागते की म्हणाला. मग तिथं भिक्षा मागतो मी आणखी तिथे जेवतो म्हणाले. सरळ अगदी भक्ती आहे, असत्य नाही. काय गुरु महाराज म्हणते वगैरे काही नाही. लगेच धौम्य माणसे म्हणाले दुपारी भिक्षा मागितल्याबरोबर ते सगळं भिक्षा अन्न घरामध्ये आमच्या इथं आणून द्यायचं, नंतर जा संध्याकाळी काही नाही घेऊन. काय वाटलं असेल त्याला विचारायला, पण नाही. आज्ञा जी आहे ती मान्य. दुसरा उपाय झाला पश्चात संत येऊन पुन्हा संध्याकाळी दुपारी थोडे 2 तासांनी पुन्हा त्याने भिक्षा मागावी. घरातही लोक होते, का वर्षभर काय तू असं म्हटलं असतं, तिकडे माझ्याला मिळत ते नाही. त्याला लहान मुलगा आहे, भूक लागत असेल म्हणून त्याने आपली घालावी भिक्षा. त्यावर काही दिवस गेले, हे समजलं याला धौम्यक्ष. ते म्हणाले दोन्ही वेळची भिक्षा आणून देत जा म्हणाले. काय आता म्हणजे राग यावा किंवा नाही, अशा मनुष्याला ज्याला अगदी काही खाऊन द्यायचं नाही त्याला राग सहज येणारच आहे, पण नाही. हा निग्रह मोठा आहे ना. गुरुभक्तीचं महात्म्य असं आहे, अमानी अवत्सरा दक्षः निर्ममः धृसौभगः असत्तरः असजिज्ञासु अनसूयु अमोघवाद. हे जे भगवंताने सांगितलेलं आहे साधकाची लक्षणं शिष्याची. काही नाही, मान नाही, मत्सर नाही, दक्ष आहे, कार्यदक्ष आहे, असूया नाही, दोषाविष्कार नाही. तर याप्रमाणे गुरुसेवेमध्ये जो निमग्न झालेला आहे, गुरुंची आज्ञा पालन करणं याशिवाय दुसरा विचार नाही आहे. दोन्ही वेळा भिक्षा आणून द्यायची विचार झाली. पुन्हा जायचं सगळ्या काही संध्याकाळशिवाय यायचं नाही पुन्हा घरी, ही वाट आहे. आता काय करावं, भूक तर लागायची, लहान वय आहे. वासरं घाईचं ते प्यायची, दूध प्यायचे ना, वासरा करता दूध आहे. हे आता सगळं त्याचं हे चाललेलं आहे. वासराचं किती वेळा दूध त्या गाईंचं पुष्कळ आणखी तृण वगैरे गवत वगैरे भरपूर असायचं, खायचं. दूधही गाईंना भरपूर असायचं. दूध प्यायला लागल्यानंतर तो पाना फुटलेला आहे खाली, आणखी ते दूध गळून पडायला लागलं. याला भूक लागलेली असते, याने जाऊन आपल्या उन्हाळी दूध घ्यावं. त्यामुळे एका गाईचं दुसऱ्या गाईचं भरपूर दोन्ही वेळची भिक्षा मागायची, गुरुना नेऊन द्यायची. संध्याकाळी घरी गेल्यानंतर काही दिलं गुरुनी, घ्यायचं. थोडं असलं तरी तेवढ्याच समाधान मागून राहायचं. ही भ्रंशभिया वाढी तो गुरुनाव नाही. काही दिवसांनी हे काळे म्हणाले दोन्ही वेळा भिक्षा तू आणून देतो म्हणाला. मग तुला भूक लागते की नाही? लागते म्हणाला. मग काय करतो? हे असं वासरं दूध पिलं खाली जमिनीवर सांगतं ते दूध मी घेतो म्हणाले. अरे उष्टच पित असतो, उष्ट्याने बुद्धी भ्रंश होतो म्हणाले. बुद्धी चांगली राहिली पाहिजे, तुला शिकायचं आहे ना म्हणाले. तोही मार्ग बंद झाला. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्या रुईच्या झाडाची पानं तोडलेली आहेत, त्याचा जो चीक आहे दुधासारखं शुद्ध वृत्ती आहे बालकाची, हे दूधच आहे आणि हे उष्ट नाही.
देव केलेला आहे त्या डोळ्यामध्ये आणखी तो अर्क क्षीर भरलेला आहे. हात लागला असेल डोळ्याला मिळाला त्याचा आणि डोळे गेले बिचारे, अंध झालेला आहे. त्याप्रमाणे गुरु महाराज आले. संध्याकाळ झाली अजून का आला नाही. हो येऊ तो एका अडस पडला होता, काही दिसे ना. गाय कुठे गेल्या, काय होईल आता. गुरु महाराज काय बोलतील. सासूरवास असला पाहिजे की नसला पाहिजे याचं हे उदाहरण आहे. हा शिक्षक आणि काय म्हणावं हे असे गुरु महाराज. तो पहिला एक शिष्य त्यांनी सांगितलं, त्या शिष्यालाच ही कथा सांगतात महाराज. अतिशय रागीत माझे गुरु होते, माझ्याकडून काम करून घ्यायचे म्हणून त्याला मी सोडून देणार लागलो. फार खुशालची मारली त्याला. ही उपबंधूची कथा सांगितली. उपबंधूने किती कष्ट केले ऐक म्हणाले. अंध झालेला आहे बिचारा, काहीच रक्षण, ती सुद्धा सेवा आता माझ्या हातून घडणार कशी हीच काळजी लागलेली आहे. धौम्य ऋषीनी त्याला समजलं. त्यानं अश्विनी देवांचं स्मरण कर म्हणाले. स्मरण करण्याबरोबर त्याला दृष्टी उत्पन्न झाली. गुरूंचा संकल्प आहे तो, त्यालाही वरती आणलेला आहे आणि त्याच्यावर त्यांची पूर्ण कृपा झाली. देहाची अस्थायी आहे ही जाणव हे फार कठीण आहे. देहाकडे लक्ष न देताना लक्ष गेलं नाही तर सेवा चांगली होती म्हणा. पण ह्याचं देहाकडे लक्ष असून सुद्धा सेवा करतोय. गुरु महाराजांची आज्ञा बरोबर पालन करतो. पण जे मिळेल ते घेतो आहे, नाहीतर घरात काही नाही, काही हे मिळालं ते घ्या हे करा असं नाही. त्यामुळे तो उपमन्यूवरती पूर्ण कृपा झाली. त्याचे शिष्य सुद्धा त्याच्यासारखे समर्थ झालेले आहे. उद्धारक नावाचा एक शिष्य, उत्तंक म्हणतात किंवा उद्धारक म्हणतात. परीक्षित राजाला तक्षकाने ध्वंस करून त्याचा नाश झाला. व त्याच्या मुलाने जन्मेजय राजानी आणि सगळ्या सर्पांचा नाश करण्याकरता सर्पसत्र सुरू केलं. हे उद्धारकर्षी उपमन्यूचे शिष्य त्याचे अध्वर्य होते. हजारो नागांचा आणखी नाश झालेला आहे. अग्निकुंडामध्ये येऊन पडलेले आहे. तक्षक कुठं आहे, जन्मेजय राजा म्हणतो आहे. ऋषी सांगितलं तो इंद्राला शरण गेला. इंद्राने त्याला आश्रय दिलेला आहे. त्या इंद्रालाही आणून टाका म्हणाले अग्निकुंडामध्ये. अपराधी माणसाला आश्रय देणाराही अपराधी आहे. आणला इंद्राला मंत्र सामर्थ्याने आणि आलेला आहे. मग त्या बृहस्पतीने येऊन त्याचं समाधान केलं. तो यज्ञ आणखी बंद केलेला आहे. तर अयं गुरु प्रसाद हा तर तोषात प्राप्या न जान्यथा. हे गुरुप्रसादाचं स्वरूप आहे बाबा. अनुभवाला आणखी काय त्याच्या एकंदर इंद्रिय कशी आहे, हे कसं आहे, बुद्धी कशी आहे, हे सगळी तपासणी करतात म्हणाले. ज्या बुद्धीमध्ये आणखी ज्ञानाचं संक्रमण करायचं आहे, ज्ञान द्यायसाठी बुद्धी चांगली आहे की नाही पाहिल्याशिवाय ज्ञान कसं देते. चांगली करण्याकरता हा सगळे कष्ट आहे. पण तुला वाटतंय मला गुरुनी पीडा दिली, सेवा घेतली म्हणजे पीडा दिली असं तू समजतो आहे. तुला ज्ञान कसं होईल. तमेव शरणम सर्व भावे न गच्छो. जा ज्या गुरुला तू सोडून आलेला आहेस त्यांना शरण जा, त्यांना प्रसन्न करून घे, म्हणजे तुला मोक्ष मिळेल. आमच्या इथं काही आम्ही सांगणार नाही. काय करावं आता. निराश झाला ब्राह्मण, पश्चात्ताप झालेला आहे, चूक झाली पटलेला आहे त्याला. आता देह ठेवायचा नाही. त्यांनी सांगितलं मला परत त्या गुरूंच्याकडे गेल्यानंतर ते प्रसन्न होतील का, जास्ती रागावतील म्हणाले. सोडल्याधिक धातू तोडले तरी पुन्हा तापविल्यानंतर पुन्हा ते सोडता येतात म्हणाले. पण मोती जर एकदा फुटलेला असेल तर ते मोती जोडता येत नाही पुन्हा. त्याप्रमाणे गुरु महाराजांचं हृदयच आणखी छिन्न छिन्न करून आलेलं आहे. त्यांच्यावर रागावून आलेलं ते हृदय कसं जोडायचं कसं महाराज, ते शक्य नाही. हे माझं पाप माझ्या हातून झालेलं आहे. तोच एक जर उपाय असेल तर मला आणखी देह ठेवता येत नाही. मी आता देह त्याग करतो. प्राणांश त्याक्षाविषयी कथा आपल्या समोरच मी त्याग करतो.
त्याचा निश्चय पाहिला महाराजांनी आणखी कृपा केली. केरण्यस्य कलंगुरु पश्चाताप झाल्यामुळे आणि सगळा अशुभक्षय झाला. त्याचा खरा पश्चाताप झाला, चूक झालेली आहे. त्याकरता देहत्याग करायचा आहे. या देहाच्या आसक्तीमुळे गुरूंचा त्याग माझ्या हातून घडलेला आहे. तो देह ठेवायचा नाही. पापक्षय झाल्यामुळे त्याला सांगितलं, तुझ्या गुरु महाराजांचं स्मरण कर. म्हणजे तुझ्या मनात राग अजून शिल्लक राहिला की नाही पाहायचं आहे. नाही तर रागावून आलेला आहे तो. हे असले कसले गुरु. पश्चाताप झालाय याचा अर्थ राग गेला पाहिजे. आपण गुरु महाराजांचा अपराध केला आहे, चूक केलेली आहे, हे पटलेलं आहे. म्हणून गुरु महाराजांचं स्मरण कर म्हणाले. सद्गुरूंचं स्मरण त्यांनी केलं आणि महाराजांच्याकडे पाहिलं तर महाराज त्या गुरु स्वरूपामध्येच महाराज त्याला दिसलेले आहे. त्यांनी आपण कृपा केली असं दाखवलं. संतोष झालेला आहे. प्रेमाश्रू आणखी त्यातून वाहत आहेत त्या ब्रह्मांडात.